नवीन गृहप्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे, तर खासगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची फसवणूक होते। जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। भाजपच्या कोपट येथील कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून आज सोमवारी केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याची माहिती दिली आहे। ठाणे शहराला घरासाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृहप्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते। पैसे भरूनही 10 ते 15 वर्ष लोकांना घरे मिळत नाही, भाडे थकवले जातात, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत। विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणं दाखल होत आहेत। यातील अनेकांना न्याय देण्यात आम्ही यशस्वी ठरलो। यशस्वी नगरमध्ये पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली मालमत्ता पत्रके मिळवून दिल्याने येथील 28 इमारतींच्या पुनर्विकास योजनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। आता आज पाऊस असून देखील आम्ही इथे येऊन बसलोय आणि सोमवार आणि शुक्रवार नियमाने या ठिकाणी आपण लोकांना भेटीसाठी उपलब्ध राहतो। खूप लोकांचे प्रश्न आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न देखील प्रचंड आहेत। फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। मग वर्तकनगर असेल, घोडबंदर असेल किंवा ठाणे शहर असेल, या भागामधले आता कालच आम्ही पोलीस आयुक्तांना देखील या संबंधामधली माहिती दिली की हजारो लोक विकासकाने फसवल्यामुळे हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना समोर अंधार दिसतोय अशी परिस्थिती आहे। 10, 15, 20 वर्ष त्यांना नवीन पुनर्विकास झालेला नाही आणि ते बेघर झालेले आहेत। तर याच्यावर या अधिवेशनामध्ये देखील अजून काही कठोर कायदा आणता येईल का, याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे। ठाणे शहरामध्ये हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, कारण की कोणालाही पहिल्यांदा राहायला येत असेल तर फर्स्ट डेस्टिनेशन जे आपण म्हणतो ते ठाणे आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी येतात। आणि दुसरे प्रकार जे आहेत ते माझ्याकडे जे मुलं येतात की त्यांना प्लेसमेंटच्या संबंधामध्ये त्यांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते। त्यांच्याकडे पैसे घेतले जातात, आश्वासनं दिली जातात आणि अशी शेकडो मुलांकडून घेतल्यामुळे त्यांच्याकडे करोडो रुपये जमतात, पण एकही मुलाला त्या ठिकाणी प्लेसमेंट होत नाही आणि ही फार मोठी जिव्हारी लागणारी गोष्ट आणि संतापजनक आहे। त्याच्यावर देखील आम्ही प्रकाशझोत टाकला। आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी धाडी पण टाकल्या, पण त्या संबंधामध्ये देखील पुढच्या काळामध्ये एक विशिष्ट कायदा देखील आणायला लागेल की जेणेकरून अशा प्रकारची फसवाफसवी जी आहे त्याला पायबंद बसेल। साहेब, ठाणे स्टेशन परिसरामध्ये असे प्लेसमेंटची मोठमोठी कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून लाखो बेरोजगारांची फसवणूक होते आजही। नाही, त्याच्याकरता आम्ही काही सील पण केली, काही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना जाब विचारून पैसे परत देखील करायला लावले। अशी शेकडो फसवणूक झालेल्या मुलांना पैसे परत मिळवून देण्याचंही काम जरी आम्ही केलेलं असलं तरी देखील संख्या मोठी आहे। रोज हजारोने मुलं जी आहेत हे प्लेसमेंटच्या नावाखाली त्यांची फसगत होते, फसवणूक होते। आयुक्तांना देखील आम्ही त्या संबंधामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या तरुणांना घेऊन निवेदन देखील त्यांनी दिलं होतं, पण याच्यासंबंधी काही कठोर कायदा देखील आणण्याची गरज आहे। कारण याच्याकरता कुठलंही रजिस्ट्रेशन लागत नाही, कुठलंही लायसन लागत नाही। कुणी येतं, आपलं प्लेसमेंटचं दुकान उघडतं आणि स्टेशनच्या जवळजवळ 9 ते 10 इमारतीमध्ये हा आतबट्ट्याचा धंदा चालत असतो आणि तो समूळपणे उखडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। बेरोजगार तरुणांना काय आव्हान करतायत? मी शेवटी बेरोजगार तरुणांना मी आव्हान करेन की बाबांनो, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्याला निरनिराळी प्रलोभनं दिली जातात, काही जाहिरातीच्या माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नीट तपासल्याशिवाय कुठली गोष्ट करू नका आणि तपासल्याशिवाय ताबडतोब
पैसे देऊ नका कोणी काही सांगत असलं तर. आणि त्यातून देखील जर तुम्हाला शंका येत असेल तर पहिल्यांदा आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती देऊ तरच तुमची फसवणूक होणार नाही. आणि त्याच्यामुळे याच्यासंबंधी फार काळजीपूर्वक असं या प्लेसमेंटच्या ठिकाणी आपण नोकरी मिळवण्यासाठी जा.